नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित भयकथा संग्रह तळघर. आजची आपली कथा आहे प्रवास. हा प्रवास नक्की कशाचा आहे? मनाचा, मेंदूचा, भावनांचा की आयुष्याचा? हे कळण्यासाठी तुम्हाला ही कथा पूर्ण ऐकावी लागेल. ऐकूयात प्रवास. प्रभाकरला त्यांनी स्ट्रेचरवर घेतले तेव्हा तो अर्धवट शुद्धीवर होता. वर खिळलेल्या नजरेखालून कॉरिडॉरचे पांढरे शुभ्र छत सरकत होते. मध्येच विजेचे दिवे, ऑपरेशन रूम आली, रसायनांचा उग्र वास, सराईत व सफाईदार हालचाली. त्याला टेबलावर घेतले. त्यांनी भूल द्यायच्या आधीच त्याचा शरीरावरील ताबा गेला होता. स्वतः सर्जन, इतर डॉक्टर आणि ॲनेस्थेसिस्ट सर्वांच्या चेहऱ्यावर पांढरे शुभ्र मास्क होते. दिसत होत्या त्या फक्त डोळ्यांच्या जोड्या. अगदी शेवटची आठवण एका नर्सची होती. ती किंवा तिचे काळेभोर डोळे जवळ आले होते. तुम्ही कम्फर्टेबल आहात ना? तिने विचारले होते. त्याने मानेनेच हो म्हणताच गॉजची रिंग चेहऱ्यावर आली होती. अंक मोजा, कोणीतरी म्हणालं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पांढरे चेहरे, पांढरे छत, प्रखर दिवा, सर्वत्र चकचकाट. पियरवर त्याला निरोप द्यायला दादा, वहिनी, छोटा रवींद्र सारे आले होते. अगदी निघायच्या वेळी तो गँगवेवरून बोटीवर आला होता आणि रेलिंगला टेकून उभा होता. सर्व सोहळा उरकून बोट निघाला अर्धा तास तरी लागलाच. शेवटी तर त्याचे पाय दुखायला लागले होते. धक्का दूर जात माणसे लहान लहान होत गेली. बोट एखाद्या अजस्त्र जनावरासारखी सुस्तपणे वळली आणि समोर समुद्र आला. प्रभाकरने थकलेले शरीर एका आरामशीर डेकचेअरमध्ये टेकवले. ऑपरेशन झाल्यापासून पोटातील ती वेदना पार नाहीशी झाली होती. जीवाला 24 तास घोर लावणारी काळजी दूर झाली होती. पण अशक्तपणा मात्र विलक्षण आला होता. रक्तस्राव अतिशय झाला असला पाहिजे. एका दमात फरलांगभर चालणं सुद्धा त्याला मुश्किल झालं होतं. ही सेशल्सची सफर डॉक्टरांनीच सुचवली होती. 8 दिवस सागराचा प्रवास, संपूर्ण विश्रांती, संपूर्ण बदल. हो, त्याला विश्रांती हवी होती खरी. एवढ्याशाच हालचालीने तो आता किती थकून गेला होता. हातपायच काय, मान सुद्धा इकडची तिकडे करू नये असं वाटत होतं. या खारट दमटसर वाऱ्यात डोळे मिटून नुसतं शांतपणे पडून राहावंसं वाटत होतं. विचारांचा सुद्धा शीण आला होता. मला माफ करा हा, ही खुर्ची मोकळी आहे का? हे शब्द आपल्यालाच उद्देशून उच्चारलेले आहेत हे ध्यानात येताच प्रभाकरने डोळे उघडले. त्याच्या शेजारीच 25च्या आसपासची एक तरुणी उभी होती. एक क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. कितीतरी गोष्टी एका क्षणात मनःपटलावर उमटल्या. वाऱ्याने भुरूभुरू उडणारे कुरळे केस, हसरे आणि टप्पोरे काळेभोर डोळे, गोरापान वर्ण, डौलदार शरीर, त्या सर्वांना खुलणारी गडद निळी साडी. माफ करा हा तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल, ती म्हणाली. प्रभाकर गडबडून भानावर आला. नाही हो, काही नाही. ही खुर्ची ना? हो मोकळीच आहे. तिने खुर्ची जराशी सरकवल्यासारखी केली व मग ती बसत त्याच्याकडे वळून पाहत म्हणाली, थँक्स हा. मधून मधून प्रभाकरची नजर सारखी तिच्याकडे जात होती. त्याला सारखं वाटत होतं की या स्त्रीला पूर्वी आपण कुठेतरी पाहिलंय, आपली गाठ पडलीय, बोलणंही झालंय. कारण तिचा चेहरा, विशेषतः तिचे डोळे आणि तिचा आवाज दोन्ही ओळखीचंच वाटत होतं. पण स्मृतीची साखळी कुठेतरी तुटली होती आणि त्याला ओळख पटत नव्हती. अगदी प्लेझंट वाटतं नाही? ती किती सहजपणे म्हणाली. हो ना, पण गारवा किंचित जाणवतो.
आणि मग तिचे लक्ष त्याच्या अंगावरच्या पुलोव्हरकडे गेले. तुम्हाला तुमची प्रकृती बरी नाही का? तिने चटकन विचारलं. तिच्या आवाजात एकदम आस्था आली होती. नो नो, आय एम ऑल राईट. फक्त जरा अशक्तपणा. मग हे स्पष्टीकरण फारच तुटक व अपुरे आहे असे वाटून प्रभाकर पुढे म्हणाला. एवढ्यातच माझं एक मेजर ऑपरेशन झालंय. त्यातनंच हा विकनेस आलाय. ही ट्रीप खरं म्हणजे कॉन्व्हॅलन्ससाठीच आहे. बोलता बोलता तो एकदम थांबला. ऑपरेशनचा विचार येताच ऑपरेशन थिएटर आठवले होते आणि त्या नर्सचा चेहरा आठवला होता. निदान तिचे डोळे. शेजारच्या स्त्रीचे डोळे अगदी थेट त्या नर्सच्या डोळ्यांसारखे होते आणि आवाजही तसाच, गोड आणि आपुलकीचा. म्हणून त्याला ही स्त्री ओळखीची वाटत होती. त्याच्या नकळत त्याच्या हाताच्या बोटांची चुटकी वाजली व तो म्हणाला, अर्थात. हां? ती साहजिकपणेच म्हणाली, काही नाही, तुम्ही दिसल्यापासून वाटत होतं की मी तुम्हाला पूर्वी कुठेतरी पाहिलंय. आत्ता आठवलं. हॉस्पिटलमधली नर्स अगदी तुमच्यासारखी होती. ही कॉम्प्लिमेंट. रागावू नका. खरं? ती हसली आणि तिच्या गालावर एक खळी पडली. मास्क खाली झाकला गेलेल्या नर्सचा चेहरा प्रभाकरला दिसला नव्हता, पण तिच्याही गालावर अशीच सुंदर खळी पडत असावी असा त्याचा तर्क होता. कसं का असेना, ही स्त्री शेजारी बसताच प्रभाकरला जरासा हुरूप आल्यासारखं वाटायला लागलं होतं. दोघंही समोरच्या पश्चिम क्षितिजाकडे पाहत राहिले. सूर्य सागरकक्षेला टेकला होता आणि ती शोभा अपूर्व होती. वितळलेल्या तप्त सुवर्णासारखा सागर झळाळत होता. त्यावर नजर ठरत नव्हती. सूर्य हळूहळू क्षितिजाआड गेला. क्षितिजावरची दीप्ती मंदावली. रंग सोनेरी, लाल, जांभळा, गर्द जांभळा अशा वर्णमालिकेतून काळसर रंगावर गेले. असंख्य चांदण्या आकाशात चमकायला लागल्या. ते दोघं अधूनमधून बोलत होते. तिचं नाव शैला होतं. कोणत्या तरी शैक्षणिक संस्थेच्या स्पर्धेत ती विजयी झाली होती आणि ही ट्रीप हे अनेक बक्षिसांपैकी एक होतं. यापेक्षा काही जास्त ते दोघं बोलले नाहीत. शब्द केवळ पूरक होते, आवश्यक नव्हते. जेवणाची घंटा झाली. ती उठता उठता म्हणाली, आता उद्या सकाळी भेटू डेकवर. हां? प्रभाकर सकाळी 7लाच डेकवर आला. साबण, पाणी, सुवासिक जंतुनाशक यांनी डेक नुकतेच धुवून काढले होते. त्याचा पुसटचा दर्प अजून हवेत दरवळत होता. तो खुर्चीवर बसून 10-15 मिनिटे होतात न होतात तोच शैला आली. तिने आज लाईट स्लेट रंगाची साडी निवडली होती. ती त्याच्याकडे येत होती आणि तिच्या चेहऱ्यावरही हसू होते. त्याला वाटले की ही एखाद्या अगदी नुकत्याच उमललेल्या फुलासारखी सतेज आणि टवटवीत दिसते. ती मुळातच सुंदर होती म्हणून तिला सर्वच कपडे शोभून दिसत होते. का कपड्यांची तिची निवडच समंजस, साजेशी अशी होती? काहीही असो, तिच्याकडे पाहून डोळ्यांचे पारणे फिटत होते एवढं खरं. सूर्य नुकताच उगवत होता. पाण्यावरच्या असंख्य लाटांच्या कडा चमकत होत्या. लहान लहान उडणारे मासे हजारोंच्या संख्येने हवेत झेप घेत होते. त्यांची ओली चकचकती शरीरे हवेत असंख्य प्रकाश रेषा रेखाटत होती. हवेत एक प्रकारचा विलक्षण तजेला होता आणि सोबतीला आता ही शैला. मागच्या म्युझिक रूममध्ये रेडिओ सुरू झाला. हौशी लोकांनी कार्ड रूममध्ये सकाळपासूनच पत्त्यांचा डाव मांडला. पण हे दोघं आपल्या जगात सर्वांपासून अलिप्त होते. काल रात्री झोप वगैरे नीट लागली ना? शैलाने विचारलं. तिला सांगावं का? प्रभाकर मनाशी विचार करीत होता. पण ती किती आस्थेने चौकशी करत होती. तशी नीट लागली होती, पण काय? मध्येच एकदा स्वप्न पडलं आणि जाग आली. ती आणखी स्पष्टीकरणाची उघड वाट पाहत होती. तसं काही नीटचं आठवत नाही. मी कुठेतरी चाललो होतो किंवा गेलो होतो आणि थंडी वाजायला लागली. त्यानेच जाग आली. मी खरोखरच केबिनच्या दाराबाहेर आलो होतो. मग? तिने काळजीच्या आवाजात विचारले. मग बराच वेळ झोप लागलीच नाही.
प्रभाकर म्हणाला. रात्रीच्या त्या आठवणीने सकाळच्या ताजेपणावर एक मळभ आले. बराच वेळ ती काहीच बोलली नाही. डेकच्या एका बाजूस एक रंगीत बोर्ड होता. त्यावर एक नकाशा होता आणि बोटीची सकाळी 7ची जागा एक लहान रंगीत निशाणाने दाखवली होती. 24 तासांत बोट कोठपर्यंत जाईल ते पॅसेंजरनी अंदाज करून नकाशावर दाखवायचे होते, एका लहानशा निशाणाने. लहानसा पण गंमतदार जुगारच होता तो. शैला उठत म्हणाली, मी पण निशाण लावून येते हा. तिचा उत्साह एखाद्या मुलासारखा होता. ती परत येईपर्यंत प्रभाकर जागचा हल्लाही नाही. ती परत येऊन बसताच तो म्हणाला, कशाच्या आधारावर तू अंदाज बांधलास? का बरं? त्यांनी वरच्या तक्त्यावर आदल्या दिवसाचा वेग दिलेला असतो. शिवाय मी स्टीवर्डला हवेचं विचारलं. हे स्टीवर्ड, तो उपहासाने म्हणाला. का हो प्रभाकर? अगं ते वाटेल ते सांगतात, अगदीच अंधश्रद्धाळू. तो जरा रागाने म्हणाला. माझा केबिन स्टीवर्ड मला काल रात्री काय म्हणाला माहितीये? साहेब, ही ट्रिप काही सरळ पार पडणार नाही. ऐकलंस? मी विचारलं, का रे बाबा? तर त्याने काय उत्तर दिलं माहितीये? बोटीवर एकाचा मृत्यू झालाय साहेब. त्याचं शव खाली कोल्ड रूम मध्ये ठेवलंय आणि असं शव घेऊन जाणाऱ्या बोटीचे प्रवास सुखरूप पार पडत नाही. झालं का? संभाषणाला मिळालेल्या या विलक्षण कलाटीने सारंच वातावरण एकदम गंभीर झालं. सकाळच्या प्रसन्न वातावरणात काही वेळ प्रभाकर रात्रीचे ते विलक्षण स्वप्न विसरला होता. ती आठवण आता जागी होताच त्याचे लक्ष उडाले. शैलाने परोपरीने त्याचे मनोरंजन करायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. सर्व सकाळभर तो डेकचेअरमध्ये बसून होता. इतर सर्वजण तऱ्हेतऱ्हेच्या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेत होते, पण त्याचे तिकडे अर्धवटच लक्ष होते. त्या सर्व आकृती अरेखित, अस्पष्टच राहिल्या. दुपारचा बराचसा वेळ त्याने केबिनमध्येच काढला आणि मग संध्याकाळ झाली. जिना चढून वर डेकवर जाण्याइतकं सुद्धा आपल्या पायात त्राण उरलं नाही असं त्याला वाटलं. पण शैला त्याची वाट पाहत असेल एवढ्या एकाच विचाराने शेवटी तो वर गेला. ती खरोखरच वाट पाहत होती. संध्यारंग तेच होते, पण दरवेळी त्यांची मांडणी अपूर्व अशी होत होती. त्या धगधगत्या सोनेरी, लाल, जांभळ्या धाग्यांच्या जाळ्यात जीव गुंतू पाहत होता. दृष्टीसीमेपलीकडे काहीतरी अगम्य होते. त्याची जीवाला ओढ लागली होती. दिवस रात्रीचे अवाढव्य चक्र फिरत होते. सकाळ झाली. सूर्याचे तिरकस सोनेरी किरण डेकवरच्या एका आकृतीवर पडले होते. सर्वांच्या आधी वर येऊन बसलेला तो प्रभाकरच होता, पण सकाळच्या प्रसन्नतेचे प्रतिबिंब त्याच्या डोळ्यात मात्र उमटत नव्हते. सकाळच्या उन्हाची ऊब त्याच्या शरीरापर्यंत जणू पोहोचतच नव्हती. छातीशी हातांची घट्ट जुडी करून तो बसला होता. त्याच्यावर अजून सावलीच होती. शैलाला त्याची एकाकी आकृती लांबवरून दिसली आणि ती घाईने त्याच्याकडे आली. आणखी जवळ येताच तिची नजर त्याच्या ओढलेल्या चेहऱ्याकडे गेली आणि तिच्या ओठांवरचे शब्द ओठांवरच राहिले. त्याच्या नजरेत भकासपणाची, भयाकुलतेची एक छटा आली होती. शैलाची सर्वांग सुंदर मनोहर आकृती पाहूनही प्रभाकरची नजर उजळली नव्हती. तो तिच्याकडे पाहत होता, पण त्याची नजर काळजाला छेद देणारी होती. ती त्याच्या शेजारी बसली आणि हलकेच म्हणाली, प्रभाकर, तुम्ही असे का दिसता? काही झालंय का? तुमची ती वेदना परत सुरू झालीये का? त्याने सुन्नपणे मान हलवली. वेदना नाही, पण शैला, ते स्वप्न परत? हो, पुन्हा तसलाच प्रकार. तो हलकेच बोलत होता खरा, पण आवाजावर ताबा ठेवूनच. शैला, आधी मला काल बराच वेळ झोपच लागेना आणि मग पहाटेच्या सुमारास केव्हा तरी ग्लानी आली. अगदी थकूनच, इच्छेविरुद्धच. आणि पुन्हा एकदा ते स्वप्न आले. एकटाच कुठेतरी मी तरंगत होतो. आसपास आवाज नाही, प्रकाश नाही, हालचाल नाही. पण मग माझी नजर खाली गेली
अख्खे तारांगण माझ्या खाली पसरले होते आणि सरकत होते. मीच हलत होतो. या लक्षावधी चांदण्या स्थिर होत्या. मीच त्यांच्यामधून हलत होतो. माझी पृथ्वी, माझे जग मागेच कुठेतरी राहिले होते. एक चमचमता बिंदू माझ्या अगदी जवळून गेला. दुसरा गेला, तिसरा जवळ आला. शैला, मी तो ओळखला. त्याच्या भोवती तेजोमय अशी कंकणे होती. आपला शनी, नुसताच प्रकाश, नुसताच झगमगाट. ऊब नाही, उष्णता नाही, थंडी थंडी. मला जाग आली. मी केबिनमध्ये नव्हतो. केबिनच्या दारापाशीही नव्हतो. मी जिना उतरून खाली आलो होतो. खाली आसपास विलक्षण थंडी होती. भीतीचा आधार घेत घेत मी परत कसा तरी केबिनमध्ये येऊन पोहोचलो. कसा ते माझा मलाच माहीत. त्याची नजर तिच्यावरून ओघळली, दूर क्षितिजावर खिळली. काही वेळ तो गप्प बसला व मग खिन्न आवाजात म्हणाला, शैला, माझ्या या एकेका व्यथेने मी तुला केवळ त्रासच देत असतो, नाही का? तू कशासाठी इथे बसतेस? जा ना. इतर लोक मजा करतायत, आयुष्याचा आनंद उपभोगतायत. त्यांच्यात जाऊन मिसळ. ती काही बोलली नाही आणि जागची हल्लीही नाही. हळूहळू संभाषण सुरू झालेच. विषय काय होते आणि शब्द काय होते हे त्याच्या आठवणीत राहिले नाही. पण भयाने मन दुभंगले होते. त्या गर्तेवर शब्दाशब्दांच्या धाग्यांनी एक पातळ, मनोहारी आवरण आकार घेत होते. भय दूर झाले नसेल, पण ते नजरेआड तरी होत होते. त्याच्या आठवणीत राहिला तो तिचा सहवास, तिचा आवाज, तिचे डोळे. दुपारच्या वेळी झोप घ्यायची शैलाने सूचना केली. पण झोप शब्द ऐकताच प्रभाकरच्या डोळ्यात भीती उमटली. शैला एकदम म्हणाली, प्रभाकर, अशाने तुमची प्रकृती आणखीच नाही का बिघडणार? तुम्हाला विश्रांती हवी म्हणून तुम्ही आज सफरीवर आलात ना? तरीही त्याच्या नजरेतली भीती निवळेना. मग असं करा, दुपारी डेकवरच विश्रांती घ्या. मी तुमच्या शेजारी बसते. मग तर काही हरकत नाही ना? त्याने शेवटी ते कबूल केले. दुपारी सावलीच्या बाजूलाच ते दोघं बसले. शैलाने काहीतरी विणकाम आणले होते. तिचा हात इतका झरझर चालत होता की सुयांची पुढची टोकं एखादं चमचमणारं जाळच विणत आहेत असं वाटत होतं. त्या प्रकाशबिंदूकडे पाहता पाहता प्रभाकरला केव्हाच झोप लागली. तो 3-4 तास तरी झोपला असला पाहिजे. काल रात्रीच्या उलघालीचा थकवा आता गेला होता. त्याला बरीच हुशारी आल्यासारखी वाटत होती. शैला शेजारीच बसली होती. विणकाम दूर करून ती काहीतरी वाचत होती. तो जागा झाला आहे याची तिला कल्पना नव्हती. अर्धवट उघड्या डोळ्यांतून प्रभाकर तिच्याकडे पाहत होता. या एवढ्या सुंदर मुलीने आपल्यासाठी एवढा का त्रास घ्यावा असे त्याला वाटले आणि लगोलग विचार आला. तिला जर जरुरी असती तर आपणही हेच केले असते. पण त्याला तिचा केवढा आधार वाटला होता. तो निशंकपणे निद्राधीन झाला होता. हीच शैला जर आपल्या कायम सहवासात आली तर? क्षणभर उरात विलक्षण धडपड झाली. मनातली ही इच्छा पुरी व्हायच्या आधी त्याला सुधारायला हवं. वास्तविक त्याचा खरा आजार पूर्वीच बरा झाला होता. पण हे स्वप्नाचं त्रांगडं नवीनच गळ्यात आलं होतं. तो विचार मनात येताच त्याच्या शरीराची एक लहानशी हालचाल झाली आणि शैला झटकन त्याच्याकडे वळली. ती हसत म्हणाली, तुम्हाला अगदी छान झोप लागली होती प्रभाकर. किती वेळ गेला ग? जवळजवळ 3.5 तास. आणि तू इतका वेळ इथेच बसून होतीस? मग त्यात काय झालं? नाहीतरी केबिनमध्ये तरी हेच विणकाम, वाचन असलंच काहीतरी करत बसणार ना. शैला, तू एवढा त्रास कशासाठी घेतेस? आधी बरे व्हा प्रभाकर, मग सांगते. अगदी त्याच्या मनातले विचार. त्याला खरोखरच लवकरात लवकर बरं व्हायला हवं. मग मग दुसऱ्या सकाळी तो डेकवर आला. तेव्हा खूपच उशीर झाला होता. वर पाऊल टाकताच त्याला दिसले की शैला तिच्या नेहमीच्या खुर्चीवर बसलेली आहे आणि त्याची वाट पाहत आहे.
ती 20 पावलं सुद्धा टाकणं त्याच्या अगदी जीवावर आलं होतं. एका रात्रीत त्याची अवस्था किती विलक्षण झाली होती. चेहरा ओढला होता, सुकला होता. चेहऱ्यावरच्या रेषा खोल झाल्या होत्या. डोळे निस्तेज झाले होते. शरीराला कंप आला होता. प्रभाकर, शैला आश्चर्याने म्हणाली, तुम्हाला झालंय तरी काय? काल संध्याकाळी तुम्ही किती उत्साहाने बोलत होतात. एका रात्रीत काय दशा झाली ही तुमची? तो चुपचाप बसला होता, डोळे मिटून, थंडपणे. प्रभाकर, मला सांगा ना. काय सांगू शैला? तेच ते स्वप्न. पुन्हा? पुन्हा. पण तेच नाही, त्याहूनही भयंकर. पण तो स्वतःला फसवत होता. केवळ स्वप्न भयंकर नव्हते. स्वप्न आणि सत्यस्थिती यांची बेरीज भयंकर होती. त्याला तर ती आठवणही नको होती. पण शैला पुन्हा पुन्हा म्हणत होती, खरंच सांगा मला प्रभाकर, मनावर ओझं कशासाठी ठेवता? तुम्हालाच हलकं हलकं वाटेल. सांगा ना. सांगतो शैला, तो निरुपायाने म्हणाला. त्यातनं काय अर्थ काढायचा ते तुझं तूच ठरव. काल रात्री मी मोठ्या आशेनं बर्थवर अंग टाकलं. दुपारच्या झोपेनं थकवा पार गेला होता. तुझ्या मदतीची आशा उत्पन्न झाली होती. स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटायला लागला होता. मला माहिती आहे याचा तुला राग येणार नाही. आणि मध्येच केव्हा तरी झोप लागली. झोपेत आत्मा कुठेतरी भिरभिरत निघाला. पृथ्वी मागे पडली, गुरु गेला, शनी गेला, युरेनस, नेपच्यून, प्लुटो, सारी सूर्यमालिकाच मागे भिरभिरत गेली. मी कुठे चाललो होतो? मला कळत नव्हतं. हा प्रवास किती वेळ चालला होता? वेळेला तिथे अर्थच नव्हता. फक्त गती, प्रचंड गती. या भ्रमंतीचा अर्थ तरी काय होता? मला कळत नव्हतं. सर्वत्र ताऱ्यांचा खच पडला होता. म्हणतात की ते धगधगते अग्निगोल आहेत. असतीलही. मला तर ते बर्फाच्या कणासारखे वाटत होते. या बर्फकणांतून मी जात होतो. थंड थंड. या साऱ्या पसाऱ्यातून एक तारा माझ्याकडे येत होता. व्याध, शिकारी. मी काय करणार होतो? त्याच्यावर आपटणार होतो? एखाद्या धूमकेतूसारखा त्याला वळसा घालणार होतो? मला माहित नव्हतं. तो तारा सारखा जवळ येत होता. अस्थि, मांस, मज्जा, रुधिर, श्वास सुद्धा सारं काही गोठून मेल्यासारखं वाटत होतं. तुफान वेगानं मी पुढे चाललो होतो. आणि मग त्या थंड अवकाशात आवर्तन. मला एकाएकी जाग आली. ही स्वप्नातली थंडी गेली नाही शैला. कारण मी कोल्ड रूम मध्ये आलो होतो. दातांवर दात आपटत होते. शरीर हुडहुडी भरल्यासारखं थड थड उडत होतं. एकदाच मी समोर पाहिलं आणि मग ओरडत ओरडत खेपेत गाठली. शैला, तिथे त्या मृत कामगाराचं शव होतं ग. पांढऱ्या आवरणाखाली, थंड, निश्चल. शैला. प्रभाकरच्याने पुढे बोलवेनाच. तिने त्याला धीर देण्यासाठी त्याच्या हातावर हात ठेवला आणि चटका बसल्यासारखा आपला हात मागे घेतला. ती भयभीत होऊन म्हणाली, तुमचं अंग किती गार पडलंय प्रभाकर. ती थंडी हातात मुरलीये शैला. काही केला ती कमीच होत नाही. प्रयासाने तो आवाज सरळ ठेवत होता. प्रभाकर, थोडीशी ब्रँडी. माझा आत्माच गोठलाय शैला. त्या निर्वात पोकळीत सर्व ऊब गमावून बसलाय तो. त्याला ब्रँडीने कशी उभी येणार? त्याचा चेहरा भेसूर झाला होता. प्रभाकर, ती दुखावलेल्या आवाजात म्हणाली. शैला, तुझी आठवणच मला परत इथे खेचून आणते. काळ्या आकाशावरील ताऱ्यांत मला तुझे डोळे दिसतात आणि मग मी भानावर येतो. आणि मग तो दबलेल्या आवाजात म्हणाला, शैला, मला स्वप्नांची भीती नाही वाटत. मी झोपेत चालत असतो. त्याचे संकेत स्वप्नात उमटतात. मला झोपेतून जागे होण्याची भीती वाटते. मी कुठे असेन,
ह्याचा धसका बसलाय ग. पहिल्या रात्रीपासून मी त्या कोल्ड रूमच्या दिशेने जातोय. तिथे मला कसलं आकर्षण आहे? तिथे माझं काय काम आहे? माझ्या त्या कामगाराच्या मृतदेहाशी काय संबंध? आता हा प्रकार आता आणखी कुठपर्यंत जाणार आहे? पुढची पायरी तो मनात सुद्धा आणू शकत नव्हता, कारण त्याच्या प्रवासाची दिशा ठरली होती. उद्दिष्ट डोळ्यांना दिसले होते. त्या सपाट टेबलावरचा तो आच्छादित पांढरा निश्चल आकार. प्रभाकर, भलतंच काय बडबडताव? शैला म्हणाली, पण ती स्वतः घाबरली होती. तिच्या टपोऱ्या डोळ्यांत भीतीची वर्तुळे उमटत होती. तिच्याही आवाजात कंप आला होता, पण तरीही त्याच्यासाठी ह्या टपोऱ्या डोळ्यांत कीव होती, सहानुभूती होती. ही एक आठवण तर खास अविनाशी होती. शेवटी रात्र आली आणि तो एकटाच होता. एकलेपणा हीच मानवाची खरी अवस्था आहे त्याला वाटले. प्रेमाचे आणि मैत्रीचे, सहानुभूतीचे आणि मदतीचे सर्व बंध शेवटी निरुपयोगीच ठरतात. माणूस एकटाच येतो आणि एकटाच. त्याने शैलाला मनातले सर्व विचार सांगितले नव्हते. एकतर ते स्पष्ट नव्हते आणि सांगून फायदा तरी काय होता? स्वप्नातली दृश्य बाह्य अनुभवाचे संकेत असतील, तो म्हणाला होता. पण ही थंडी केवळ शारीरिक थंडीचेच प्रतिबिंब असेल असे नाही. त्याच्या मानसिक प्रवासाचेही ते एक रूपक असू शकेल. एक एक पाश तुटत चालला होता. पृथ्वी गेली, ग्रह गेले, तारे जातील, शेवट अटळ होता. थंड मृत्यू. एक क्षणभर त्याच्या मनात विलक्षण उलथापालथ झाली. त्याला वाटले, आपला शून्यातून चाललेला प्रवास हीच खरी घटना आहे. आणि ही बोट, हा प्रवास, हे अवतारू, ही शैला, हे शवगृह, हा मृतदेह, हे सर्व स्वप्न आहे, संकेत आहेत. खरं कोणतं आणि स्वप्न कोणतं? त्याचे शरीर आणि मन दोन्ही शिणले होते. कशाला ही व्यर्थ धडपड? त्याला वाटले. शेवटी हा सगळा स्वप्नांचाच पसार आहे. खरा आहे तो एकला जीव. एक प्रकारच्या असहायतेने तो निद्राधीन झाला. त्याच्या तरुण चेहऱ्यावरच्या काळजीच्या, भीतीच्या, खेदाच्या सर्व रेषा पुसल्या गेल्या. तो चेहरा एखाद्या बालकासारखा निरागस झाला. त्याला रेटणारी शक्ती विलक्षण प्रभावी होती. सूर्यमाला, तारे, सर्व काही भिरभिरत मागे गेले. अवाढव्य तारकाचक्रही मागे मागे गेले, लहान झाले. असंख्य तारकाचक्रे मागे गेली. त्याच्या गतीला बंध नव्हते. त्याने एकदाच मागे पाहिले. सर्व ब्रह्मांड एकत्र झाले होते. सर्व तारे एकमेकांत मिसळून गेले होते. त्यांचे एक विशाल पटल झाले होते. एखादा पांढरा पडदा ओढून घ्यावा तसे. सर्व काही विनाशाच्या गर्तेत जायच्या आधी क्षणभरच मात्र त्याला ते दिसले. त्याच्या तोंडावर टाकलेला तो एक जाळीदार पांढरा कपडा होता आणि मग तोही गेला. सर्वच नाहीसे झाले. जवळजवळ 3 तास सर्जन त्याच्यासाठी मृत्यूशी झगडा देत होते. त्या खोलीत उमटत होते ते फक्त जोराने चाललेले श्वास, यंत्रांची स्वतःशी चाललेली गुणगुण, डॉक्टरांचा एखादा दुसरा तुटक शब्द, उपकरण ट्रेमध्ये ठेवल्याचा आवाज, ट्रॉली मागे पुढे घेतल्याचा आवाज. सर्वांनी आपले श्वास अगदी सावकाश चालवले होते. ऑपरेशनमध्ये क्रायसिस येणार होता हे सर्वांनाच माहीत होते. काही वेळा मानवी प्रयत्न दुबळे पडतात. ती वेळ एकदम आली. डॉक्टरांच्या काही हालचाली झटपट झटपट झाल्या आणि मग ते सावकाश सरळ उभे राहिले. तोंडावरचा मास्क काढून ते एवढंच म्हणाले, "इट्स नो गुड. ही वेंट. कम आउट ऑफ इट." सर्वजण एकदम तटस्थ झाले. त्या तरुण नर्सचे डोळे टेबलवरच्या चेहऱ्यावर खेळले. आता त्याच्या चेहऱ्यावरची भीती, शंका
सारं काही गेलं होतं. तो विसावला होता, पण तिला त्याची एकच नजर आठवत होती. त्याची तिची ओळखही नव्हती, पण त्याने किती विश्वासाने तिच्याकडे पाहिले होते. किती तरुण वय. तिला एकदम बडबडून आले आणि कोणीतरी त्या शांत चेहऱ्यावर एक पांढरी चादर ओढली. ही होती आपली आजची कथा प्रवास. आशा करते की हे वाचन तुम्हाला आवडलं असेल आणि जर आवडलं असेल तर प्लीज ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला मी नेहमीच खूप उत्सुक असते आणि भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.